नामरूपाधिकाची उपाधी बाजूला सारली तर सदचित आनंद रूपाने ते शुद्ध तत्व प्रत्येक वस्तूमध्ये विरसत आहे. आणि म्हणूनच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. देव तिळी आला गोडे गोड जीवन. आपल्याकडे तिळ हे स्नेहाचं प्रतीक. स्नेह प्रेम त्याच. गुळ तर गोडच तो आहे. स्निग्ध आशारितीचं प्रेम आणि गोड असलेला हा गुळ हा एकत्र करून वाटला जातो. एकत्रही करायचं आणि वाटला जायचं. प्रेमाने भगवंताशी समरस व्हायचं आहे. मगाशी बोललोच की मी प्रेम तिळाचं लक्षण आहे, गुळ देवाचंच लक्षण आहे, देवाचं स्वरूप आहे. सर्व अंगानेच गोड, स्वरूपाने गोड, सौंदर्याने गोड, सामर्थ्याने गोड, सद्गुणाने गोड. विठ्ठला विठ्ठला. देवाचं अनंत रूपाने तू गोडच गोड असेल. म्हणून तर त्याचं जे नाम आहे ते देखील गोड. गोड तुझे रूप गोड तुझे तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम मज प्रेम सर्व काळ मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप नाम गोड, त्याचं रूप हे गोड. गोड तुझे रूप. मग तुम्ही असं सांगाल रूप जर गोड आहे तर स्वरूप कसं असेल? रूप आणि स्वरूप यात फरक आहे. आपण जी पक्वान्न खातो ती पक्वान्न साखरेचं रूप आहे. साखरेचं रूप आहे. ती साखर दिसायलाच कशी वाटते. पक्वान्न तर सोडा, पक्वान्न होण्याच्या पूर्वी जी साखर एखाद्या ताटात भांड्यात जरी घेतली तर दिसायला कशी तरी दिसते. शुभ्र दाणेदार, शुभ्र दाणेदार रवेदार अशा चौकशी. आणि ती मला वाटतं चांगली दिसते रूपाने आणि म्हणूनच खावीशी वाटते, घ्यावीशी वाटते. उगत ताटामध्ये भांड्यामध्ये असेल तिची साखर समोर आली आणि त्याला जर ती थोडीशी खाण्याची इच्छा न झाली तर तो कदाचित स्थितप्रज्ञ तरी असेल, नाहीतर साखरेच्या बाबतीत आज्ञ तरी असेल. विठ्ठला आणि म्हणून रूप चांगलं पाहून ती जर जिभेवर ठेवली तर कशी लागते?
की हे तिचं स्वरूप आहे. गोडी स्वरूप आहे आणि आकार हे तिचं रूप आहे. तेव्हा भगवंताची तशी रूप रामकृष्ण नामे ही दोन्ही त्या रूपाचं वर्णन केलं. राम जानकी जीवना, राम जानकी जीवना, राम राजीव लोचना, लोचना, निज ध्यान योगियाचे, राम राजीव लोचना, राम राजीव लोचना, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले. राम प्रभूच्या रूपाचं वर्णन, प्रभूचं रूप आहे. भगवान श्रीकृष्णाचे मुख्यतः ही दोन रूप सगुण स्वरूपामध्ये भक्ती विश्वामध्ये जगाच्या समोर आहे. तसं तर देवाने अनेक रूप घेतली. ते मत्स्य रूप, मत्स्य रूप. आताचा प्राकृत सामान्य मासा जरी पाहिला तर तो रूपाने सुंदरच असतो, चांगला असतो, आकर्षक असतो. मत्स्य, कत्स्य, वराह, वामन हे पशुपश्वाधिक देखील माणसाचं मन वेधून घेतात. त्याचं कारण प्रभूचा अंश त्याच्यात. ममैवांशो जीव का असं करा. दगड पाहिला तरी वाटतंय तो घ्यावा, तो पाहावा. दगड आहे, वृक्ष आहे, पशु आहे, पक्षी आहे. याच्यातील भगवत अंशाचं दर्शन हेच आपल्या मनाला खेचत असते. वेदांत शास्त्रामध्ये प्रत्येक वस्तू पंच अंशाने युक्त, 5 भाग आहे तिचे. आपल्याला वस्तू एकच दिसत असली तरी ती एकटी नाही. कशाला? पोळी म्हणून आपण आहे, आपल्या घरातली पोळी जेवणात आहे. गव्हाची पोळी आहे असं म्हणतो. कशाची पोळी आहे? हा, गव्हाची आहे. पण तिच्यात पाणी नाही का? पाणी नसतं तर तिच्यात उष्णत्वाने अग्नी नाही का? उदक, अग्नी, धान्य, झाल्या, घडे, पाक, या 3 वस्तू एकत्र आल्या तिथे. त्यामुळे पोळी झाली. पण ती आपण गव्हाची म्हणतो. सगळ्यात महत्वाची म्हणणार. आणि याहीपेक्षा ज्या माऊलीने ती करून वाढली, तिचं प्रेम तिच्यात. विठ्ठला विठ्ठला. सत्ताभूत अधिष्ठान अशा रीतीने त्यामध्ये आहे की जशी एक वस्तू अनेक वस्तूने युक्त आहे, त्याप्रमाणे प्रत्येक वस्तू पहिले तर नाम आणि रूप. त्या वस्तूचं काहीतरी नाम आहे आणि त्या वस्तूला कोणतं तरी रूप आहे ना.
अनेक अनेक रूप आहे. रूप आहे, गोल असेल, चौकोनी असेल, दीर्घ असेल. मौलींनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये त्या भोपळ्याचा तो दृष्टांत तेवढ्या करतात. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. जनामध्ये, मानवामध्ये शुद्ध जनार्दनाचं रूप आहे ते पाहण्याकरता. तेव्हा नाम आणि रूप हे तर बदलणार आहे. त्या व्यक्तीचं नावही बदलतं. अगदी लहान असताना त्या मुलाला बाळू बाळ्या म्हणतात. आता आपण वेगळ्या जगात आहोत. आता बाळू नाही म्हणत, पिंटू म्हणतात. काय म्हणतात? पिंटू, पिंट्या. हे वर्षानुवर्ष म्हणणाऱ्याला माहित नाही की हा पिंटू शब्द आला कुठून, त्याचा अर्थ काय. कोणाला पिंटू का म्हणतात? शेजारच्याला म्हणतात म्हणे, मग आम्ही म्हणतो. पीछे से आई आगे काय चाललंय. तोच थोडा मोठा झाला तर मग त्याला साहेब म्हटलं जात. तोच पुन्हा अगदी वयस्कर झाला तर मग पुन्हा बाबा म्हटलं जात. बदल आहे त्याच्यात. म्हणून बदल. बर, त्याचं नामच बदलत नाही, त्याचा आकार. हे जे रूप आहे ते देखील बदलणार आहे. बाळाचा आकार वेगळा, बाब्याचा आकार वेगळा, पण बाबाचा आकार वेगळा. विठ्ठला विठ्ठला. हो, ही रूप वेगळी झाली ना त्याची. म्हणून बदलत ते रूप आणि मुळीच बदलत नाही ते स्वरूप. विठ्ठला विठ्ठला. हो, ज्याचा बदल नाही ते काय आहे? स्वरूप आहे. आणि जे बदलतात ते रूप आहे. नामही बदलतात. बाळू, बाबे आणि बाबा हे बदल आहे. शरीर देखील बाल्य अवस्थेतलं शरीर कसं असतं? बाल्य अवस्थेतील शरीर कुणीही पाहावं. नुसतं पाहावं नाही, पाहिलं की उचलून घ्यावं. त्यालाच बाळ म्हणतात. घरातल्या लहान लेकराला सगळीच माणसाशी खाली पडूच देत नाही, उचलून घेत. आईने खाली टाकले की आजी घेते, आजीने केले की वडील घेतात, नंतर आजोबा, सगळे उचलूनच घेतात. ते बाळाचं शरीरच असं आहे की कुणालाही उचलून घ्यावं असं वाटतं. आणि त्यानंतर तो बाळ्याच पुढे जर बाबा झाला मग त्याचं शरीर इतकं चांगलं असतं का कुणी उचलून घ्यावं? उचलून नाही, त्याच्याकडे कुणी बघायलाही तयार, त्याच्यापासून दूर जात. मला एकाने विचारलं, म्हटलं बाळू आणि बाबा याच्यात फरक आहे? म्हटलं प्रत्येकाला हवा हवासा वाटतो त्याला बाळ म्हणतात, आणि कुणालाच नकोसा वाटतो त्याला बाबा म्हणतात. सर्वांना जोवरी चढ जा, जोवरी म्हणती माझा. मानी ती लहान थोर सुखाची आता. इंद्रिये मावळली आला बागुल आला. तेव्हा रूपाचा बदल मी आपल्याला सांग. किती रूप बदलले. रूप बदलण्याची आणखी एक मूळ सांगू का? पुढे आलो माणसं तरुण वयात आली ना, स्वाभाविक शरीर चांगलं दिसतं. मग आवडीने माणसं फोटो काढून येतात, त्याचा एनलार्ज मोठा करतात आणि मग बैठकीत लावतात. फोटो काढून घेतला, फोटो लावून दिला. ज्या शरीराचा याने फोटो काढला ते शरीर आणि तो फोटो हे दोन्ही पुढे सारखेच राहतात का? काय बदल? कोणाचा बदल होतो? फोटोत बदल होतो का ज्याचा फोटो काढला त्याच्यात बदल होतो? आनंद महाराज तुम्ही डोळ्यात
ऊन टाळून ज्या ज्या श्रोत्यांना उन्हाचा उघड डोळ्याने त्रास होतो त्यांनी थोड्याशा जागा बदलल्या तर काही हरकत. आपला विषय बदलण्याचाच चालू. शरीर बदलायचं तेव्हा बदलो, जागा बदलायचं काम लगेच करून त्रास होतो. तेव्हा तो फोटो काढ, फोटो भिंतीला लावला जातो. काढलेला फोटोत बदल होतो का ज्याचा फोटो काढला ज्या शरीराचा त्याच्यात बदल होतो? त्यात काय होतो? आणि असा गमतीचा बदल होतो तो की आलेले पाहुणे त्या फोटोकडे पाहून यालाच विचारतात, हा फोटो कोणाचा? याला विचारतात, हा फोटो कोणाचा? फोटो. एकदा तर अशी गंमत झाली की त्याच्या लहान लेकरानेच आईला विचारलं त्या फोटोकडे, आई हा फोटो कोणाचा? काय वेळाचा? तुझ्या वडिलाचा ना. मग ते आता कुठे गेले? ते इथंच होते. ते आता कुठे गेले? अरे बाबा हेच आहेत नव्हते. त्याला असा पश्चाताप झाला, हा फोटो नसता काढला तर बरोबर झाला. एवढा बदल झाला. तेव्हा बदलतं ते मायेचं रूप आहे. नाम आणि रूप ह्या दोन गोष्टी कुणाच्या आहेत? मायेच्या आहेत. पण अशा रीतीचा कितीही बदल झाला तरी बाळू आहे, बाब्या आहे, बाबा आहे, ही सत्ता त्याला सद्रूप म्हणतात. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, हे चिद्रूप म्हणतात. त्या माणसाला मी बालपणी कसा होतो हे ज्ञान असतं, आता कसं आहे हेही ज्ञान आहे. ते ज्ञान नाही बदललं, ज्ञान तेच आहे. सत्ता नाही बदलली, तो सद्रूपता तीच आहे. आणि त्याच्या जीवनातला जो एक आनंद आहे ती वस्तू प्रिय आहे. ही जीवाच्या ठिकाणीच आनंद असतो असं नाही, जड वस्तूच्या ठिकाणी सुद्धा आनंद. ती वस्तू आम्हाला का आवडली तर आनंद अंश तिथे आहे. असं बोलणं लक्षात आलं. त्या वस्तूमध्ये आनंदाचा अंश आहे. सद चिद आणि आनंद. वेदांताने आणखी त्याला पर्याय शब्द दिले तिथे, अस्ति भाती आणि प्रिय. ती वस्तू आहे, ती वस्तू अमुक आहे आणि ती मला प्रिय आहे. काय झालं? किती वस्तू झाल्या? या तिन्ही बाबतीमध्ये कोणती ना कोणती वस्तू कुणाला ना कुणाला प्रियच असते, आवड. आपलं शरीर कदाचित दुसऱ्याला प्रिय असेल नसेल, आपलं आपल्याला ज्याचं त्याला ज्याचं तर शरीर प्रिय आहे, आवडतं अशा रीतीचं आहे. आमचे परमपूज्य गुरु झुंडा महाराज देवलं करत ते असे काही विनोदी दृष्टांत वगैरे सांगतो थोडं भजन. विठ्ठला त्याचं शरीर ज्याचे त्याला अतिशय प्रिय आवडत. राम रावणाचं युद्ध झालं, सीता माता अयोध्येला आणली आणि इकडे प्रभू रामाच्या राज्याचा अभिषेक वगैरे अशा तिने पुन्हा होतो. आणि आता सीता माता राणी झाली. राम राजा झाला तर सीता माता राणी झाली. पण हे सगळं झालं तरी सीता मातेचं दर्शन मात्र वानराधिकांना झालं नाही. प्रभूच्या सैन्य आतापर्यंतचा काल होता की चांगल्या घरंदाज स्त्रिया या समाजासमोर संबंधितासमोर काय करत नसत, येत नसत. आता माणसाला लाजायची वेळ आहे. विठ्ठल काळ बदलला. सीतामातेचं दर्शन होईल आणि मग वानरातील प्रमुख वानराने रामप्रभूला सांगितलं, देवा हे सगळं खरं आहे पण राणीसाहेबाचं आम्हाला दर्शन तर कोणी रुसलेले, कोणी फुगलेले, कोणी ती वानर कशाला करता रे बाबा, आम्हाला
काही नाही. राणी साहेब, आई साहेब, सीतामाता बघायचे आहे. ठीक आहे रे म्हटले, तुमच्या जीवावरच मी तिला मिळवलं. त्यामुळे तुम्हाला ती दाखवू नये हे काही कारण नाही. ज्यांच्या जीवावर सत्ता संपत्ती मिळते त्यांनाच विसरायला मी काही 21व्या शतकातला आमदार आहे का खासदार आहे? त्यांच्या जीवावर मिळत नाही. म्हणजे ठीक आहे, सीतामातेचं सर्वांना दर्शन होईल अशी व्यवस्था करूया. राजाचंच का? मग फार मोठा मंडप, फार मोठा स्टेज, फार सिंहासन, आणि ही जी वानरं बसली होती येऊन, मग तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे, अगोदर मी बघेन, अगोदर मी बघेन. राणीची या पारी खाता रामप्रभूचं कार्य वानराबरोबर, भगवान श्रीकृष्णाचं कार्य नराबरोबर. विठ्ठला विठ्ठला बसले सगळे. आणि सीतामाता येई तो अशी चढाओढ सुरुवात झाली की मी पाहिजे, मी पाहिजे. मग मोठ्या राजा ऐश्वर्यामध्ये सीतामाता त्या सिंहासनावर विराजमान झाल्या. विराजमान. मग आता त्यांनी दर्शन घेऊन पाहून आनंद मानावा की निवाना. आनंद नाहीच मानला. त्यामध्ये काय उपयोग झाला? कशाला आमची रक्त आटवली? कशाला एवढ्या वानराचा नाश? कशाला एवढ्या राक्षसांचा नाश? युद्ध नसतं केलं तर बरं झालं. असं या सीतामातेत का सीतेच्या ठिकाणी काय आहे? सगळ्यांनी आपल्या माना तोंड फिरवली. रामप्रभूलाही कळले की काय प्रकार आहे हा, की जे पाहण्याकरता उत्सुक होते त्यांनी आपलं पुन्हा तोंड का बघत नाही. रामप्रभूनेच त्यांना विचारलं, अरे काय झालं का? तुम्ही का सीतामातेला चांगली म्हणत नाही का? तुम्हाला ती सुंदर का वाटत? ते काय वाटायचं कारण आहे? आमच्यासारखी शेपटी तिला कुठे आहे म्हटलं. आमच्यासारखी वस्तुत ती शेपटी म्हणजे सगळं सौंदर्य घालवण्याचं लक्षण आहे. वानराचं सौंदर्य कमी करणारी, पण आपलं आहे ना ज्याचे त्याला प्रिय आहे, आवडत. विठ्ठला तेव्हा तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनचे. काल 2-3 कडे आपण थोडीशी आलो होतो, पण शेवटचं कडवं थोडं राहिलं. आणि सर्व सर्व शास्त्रांचा प्रयत्न हाच आहे, जनातील जनार्दनाचं दर्शन जगात. शास्त्र दुसरं काय कर? शास्त्र संत तुम्हा आम्हाला जन दाखवतात का जनार्दन दाखवतात? जनार्दन दाखव. जन दाखवायला दुसऱ्या कोणाची गरज नाही. जन दाखवायला अथवा जन बघायला आपलेच डोळे, आपलंच मन फार समर्थ आहे. आम्ही इतके समर्थ आहोत जनाच्या बाबतीत, असलेलं पाहतो यात काय नवं नाही. कोणतं जगत पाहतो? जन कोणतं पाहतो? आणि असलेलंही पाहतो, नसलेलं. स्वप्नामध्ये जेवढं जन दिसतंय ते असलेलं का नसलेलं? स्वप्नामध्ये नसलेल्याच गोष्टी दिसतात. नसलेल्या दिसतात, नको त्या एक प्रकारच्या दिसतात. वेगळं दर्शन घडतं त्या ठिकाणी. म्हणून जन पाहण्यामध्ये जीव समर्थ आहे. पण जे जन पाहतो ते केवळ जन नव्हे. कशात आहे ते? जन नव्हे अवघा जनार्दन. झाली संध्या संदेह काय घालवणी सद्बुद्धीचे घालवणी सिंहासन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण चर्चून जा. कुठे राहिलं? कुठे आणखी? जनार्दन सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण. जन नव्हे अवघा जनार्दन
ऐकता निवती साधूजन एका जनार्दनी बाणली निज तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी जनार्दन जनी शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दन जनी तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दन जनी शुद्ध जनार्दन जनी वेळेच्या दृष्टीनं घड्याळ कोणीतरी माझ्याकडे द्या, मी ते पुन्हा परत देईन. कारण का जे लोक याकरता थांबले खरे तर किमान 5 वाजता वेळेवर कार्यक्रम सुटला तर त्यांना जाता येऊ शकेल ही काळजी घ्यायला पाहिजे मला. तर त्या दृष्टीने तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन. शुद्ध शब्दाकरता अजून मग प्रयत्न करावा लागेल आपल्याला. पण तूर्त दिसत ते जगत नव्हे. नाथ महाराजांची गोडवाणी जन नव्हे अवघा नरनारी बाळे अवघा नारायण. जे जे भेटे भूत ते मानिजे. सर्व जनाबरोबर गोड का बोलायचं आहे तर देव सर्वांच्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याच्याशी गोड बोलायचं. गोड बोलणे याचा एक दुसरा छोटासा अर्थ आम्ही करायचा प्रयत्न करू. गोड बोला, गोड गोड बोला म्हणजे दुसऱ्याला आवडेल प्रिय वाटेल असं बोला नव्हे. जे गोड आहे ते बोला. विठ्ठला गोडच बोलायचं झालं ना, नुसतं गोड गोड बोला. मग काय गोड बोलणं कशाला म्हणतो आपण? ज्याच्याशी बोलायचं त्याला आवडतं बोललं किती काय झालं तो म्हणजे फार गोड बोललं, फार गोड. मोठ्या जिव्हाळ्याने सांगत होता तुम्ही तंबाखू खाल्ली तरी हरकत नाही, दारू प्याला तरी, दुसऱ्याचं वाटोळं केलं तरी, पुढच्याच्या मनासारखं बोलणं म्हणजे त्याच्या दृष्टीने काय बोलणं. काल मी हाही भाग सांगून गेलो की आपला स्वार्थ साधण्याकरता चोर देखील कसा बोलतो, गोड बोलतो. एका श्रीमंत माणसाबरोबर मुद्दाम एक चोर चिकटला. त्याच्या लक्षात आलं की तो पैसा असला पाहिजे, नोटाची बंडल पाहिजे असली पाहिजे. झालं मग बोलायला. अहो बाळपणी आपण एकत्र राहिलो, तुम्ही विसरला, आपण एकच शाळेत जात होतो, मी तिथे शाळेत येत होतो. आधी 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 खूप गोड बोलायला सुरू. तेव्हापासून मला तुमची भेट व्हावीशी वाटत होती, रोज आठवण येत होती. अमुक वगैरे सर्व. तो व्यापारी किंवा तो श्रीमंत मनुष्य तसा बुद्धिमान आहे. तो म्हटला अत्यादर शंकनीया. ज्या अर्थी अति गोड बोलतो त्या अर्थी थोडी शंका घेतली. तुका लाघवपणाने जर बोलू लागला म्हणजे समजा तुका म्हणे येथे काहीतरी आहे, काहीतरी झाला. रस्त्याने ते बरोबर चालले. या चोराच्या हृदयात कपट होत. रात्रीचा मुक्काम करतो केव्हा बरं, आणि रात्रीच्या वेळी याला झोप लागल्यानंतर याला याच्या खिशाला हात घालतो असं ती संधी तो पाहत होता. त्यामुळे गोड गोड बोलायचा, इतकं गोड बोलायचा की त्यांनी विश्वास संपादन केला. आणि निश्चिंत मनाने ते दोघे एका रूम मध्ये झोपले. तो श्रीमंत माणसाच्या लक्षात आलं की न जाणू रात्री आपल्याला धोका होण्याचा अतिशय गोड बोलतो हा. मग काय झालं, रात्री झोपण्याच्या पूर्वी कोणी लघुशंकेला वगैरे असं जाऊन येतात. त्या गडबडीमध्ये या श्रीमंत माणसाने आपल्या खिशातले सगळे नोटाचे बंडल पैशाचं
ते त्याच्या खिशात घालून त्याच्या सदऱ्याच्या दोघांचे सदरे खुंटीला अडकवलेले होते काढल्याचे त्याच्या इथे घालून पूर्वीच्या पद्धतीने कोट होते दोघांचे आणि त्याच्या अंगाला कोट त्याच्या अंगात कोट कोट म्हटलं की त्याला भरपूर खिशे असतात आतले खिशे बाहेरचे खिशे सगळ्या भारताचं दर्शन वेगवेगळे प्रांत आणि मग त्या खिशात दिला त्याने ते पैसे ठेवले 5-25 हजाराच्या नोटा होत्या दोघे आले झोपले आणि झोपल्यानंतर याला झोप लागली असं पाहून त्या चोराने यांचा कोट शोधायला सुरुवात आतला खिसा बाहेरचा खिसा कोणते सगळे खिसे शोधले तिथे त्याला पैसे सापडले नाही गेले कुठे असतील कुठे पुन्हा झोपायचं पुन्हा उठायचं पुन्हा पाहायचं पुन्हा 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 असा सगळा प्रकार पूर्ण रात्रभर प्रयत्न केला पण एवढी तपश्चर्या करूनही बिचाऱ्याला साक्षात्कार काही झाला नाही सकाळी दोघे उठले हातपाय तोंड धुण्याच्या गडबडीत या श्रीमंत माणसाने त्याच्या खिशातलं बंडल आपल्या खिशात टाकून झोपला उठल्याच्या नंतर दोघांनी सर्व काही हातपाय तोंड धुतल्यानंतर बसले आणि मग या श्रीमंत माणसाने याला सांगितलं की आता आपल्याला नाश्ता करायला पाहिजे तेव्हा थोडे पैसे घेऊन जा माझ्याकडनं आणि नाश्ता घेऊन याने असं करताना त्यांनी सरळ खिशातून ते बंडल काढलं त्याच्यातली 100 रुपयाची नोट त्याच्या हातात तो त्याच्या हाताकडे त्या बंडलकडेच पाहत राहिला की रात्री कुठे गेला होता ते बंडल रात्री कुठे होता हा खिसा कुठे गेला नाही तेव्हा ते नाश्ता आणण्याच्या अगोदर म्हटलं मी गोड बोलत होतो पण माझं लक्ष यात पैशाकडे होतं रात्रभर मी तुमचा खिसा शोधला सदरा पाहिला कोट पाहिला सापडलं तेव्हा रात्री तुम्ही ते कुठे ठेवलं होतं याचं उत्तर मला फक्त सांग ते म्हटलं तुझ्या कोटाची खिशी तुझ्या कोट चोराला वाटलं उगा यांचा कोट दुसऱ्याचा शोधत बसल्यापेक्षा माझ्याच कोटाच्या खिशात हात घातला असता तर या पैशाचा धनी मी झालो पण माणसाचं जीवनच असं आहे तो स्वतः दुसऱ्याची खिशे शोधतो विठ्ठला विठ्ठला हो पैसा हृदयामध्ये मी असो गोड बोला गोड बोला याचा आशयच एक प्रकारचा आहे जे तत्वतः गोड आहे गोड म्हणजे सत्य आहे सत्यम शिवम सुंदर रवींद्र टागोर यांनी उपनिषदाचाच हा मंत्र या भाषेमध्ये एक प्रकारचा सत्यम शिवम म्हणजे कल्याण स्वरूप आणि वृक्ष नव्हे सुंदर विठ्ठल विठ्ठल हो तेव्हा ते बोलणं गोड बोलणं म्हणजे कशा रीतीचं गोड बोलणं समोरच्याला गोड लागेल समोरच्याला बरं वाटेल असं नाही आपल्याला माहिती आहे मध्येच मला तुम्ही सांगितलंय की ती आई आमच्या मराठवाड्यात तरी कोणतीच आई मुलाला त्याच्या नुसत्या नावाने हाकच मारत नाही ते मेल्या जेवून घे मेले म्हणून सगळ्या ठिकाणी सुद्धा भागाभागातली पद्धती वेगळी असते मेल्या जेवून घे मेल्या इकडे ये मेल्या अमुक कर मेल्या आंघोळ कर मेल्या 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 त्याला ती जिवंत राहूच देत नाही याचा अर्थ ती मेल्या म्हणत असली हे कटू असलं तरी गोड आहे का ती त्याच्या हिताचं आहे म्हणून समोरच्याच्या हिताचं तरी बोलावं किंबहुना हिताचं बोलण्याकरता कटू बोलला तरी ते गोड आहे येऊ तर रागे येते राग यायचा भरता येऊ पण आम्ही खरं सत्य बोलणार विठ्ठला विठ्ठला तेव्हा गोड बोलायचं जगद्गुरु तुकोबारीची ही गोडवाणी बोलवीची वाणी आता क्षुल्लक कारणी आता क्षुल्लक कारणी
आता शिल्लक कारणी आता शिल्लक कारणी हो आता ह्याची माफ करू. आता हे मोजमा कोणतं नाव विठ्ठल घोगे खरे ना विठ्ठल हृदयात धरू हे गोड बोलणं. नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही नाम गोड नाम गोड नाम गोड विचारपूर्वक बोलणं हे गोड बोलणं. मग बाह्य दृष्ट्या ते कठोर की गोड हा प्रश्न. कठोर की गोड हा प्रश्न. साधू संतांचं जगाकरता गोड बोलणं सांगू का तुम्हाला? फार वेगळं आहे. किती सांगू तरी नाही कधी बटकीचे पुढे शिंदळीचे रडती अशी भाषा. अजून मला वाटतं नाथांचं तर गेलंच आहे. काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे मुळा. तेव्हा ही गोड आहे का येतच कल्याण. देवा संबंधाने जे बोलणं ते गोड बोलणं. तर देव गोड आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ह्या बोलण्याचा अनुवाद का आपणास करायचा तर ज्याच्याशी बोलायचं तो देवच ना. शुद्ध जनार्दन जनी. आणि म्हणून प्रत्येक वस्तूमध्ये ते देवाचं स्वरूप कसं आहे हे चिंतन आपण महाराजांच्या त्या शब्दाच्या आधाराने करतोय. शुद्ध जनार्दन जनी विठ्ठला. शंका याच्यामध्ये अहो सर्व जन दिसतंय. मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जन बदलणार आहे. बदलणार. बरं जन म्हटलं की अनेक आहे की एकच आहे? जनशब्द अनेक आहे. स्त्रिया पुरुष बाळ वृद्ध किती किती अनेक आहे. आणि हा जो जनार्दन आहे परमात्मा तो एकच आहे. मग अनेक असलेल्या जना एक परमात्मा कसा विठ्ठला विठ्ठला. हो आणि त्यांच्यामध्ये तो परमात्मा तर आहे असं तुकोबराने. शुद्ध जनार्दन जनी. बरे यांची नामे ही वेगवेगळी. नामे ही अनाडी. प्रत्येकाचं वागणं ही स्वभाव वेगळा असतो. एखाद्याचा स्वभाव नेहमी असा वाकडा असतो. पूर्वीच्या काळातले छत्रीचा दांडा असा वाकडा असायचा. तसं त्याच्याशी कसंही बोला तो वाकडच बोल वाकडच वागणार. बदल होत नाही त्यामध्ये. अनारिशे वर्तने. बरं वेशांच्या बाबतीत पोशाख प्रत्येकाचा स्त्रियांचे वेगळे पुरुषांचे वेगळे लहान मुलाचे पोशाख वेगळे. नाही ज्या एकाच माणसाचे पोशाख पुन्हा तेच का वेगवेगळे. घराच्या बाहेर पडायचं तर वेगळे. घरात राहायचं तर वेगळा पोशाख. एकाच माणसाचा. घराच्या बाहेर पडलं की असा पोशाख घालायचा सगळ्या जगाने हटकून आपल्याकडे पाहिलं पाहिजे. घरात गेल्यानंतर असा पोशाख घालायचा घरातल्या लोकांनी भिवून पळालं.
सामाजिक जीवनामध्ये जे काही नाना प्रकारचे अनर्थ अनुभवाला येतात त्याला कारण आपणच आहोत विठ्ठला. अरे जगाला दिसावंसं वाटतं तसं घरातल्या माणसाला दिसू दे. माणसं घरात राहतात तशी बाहेर राहिली पाहिजे आणि बाहेर राहतात तशी घरात जर राहिली तर पेपर कमी रंगेल विठ्ठला विठ्ठला. वेशही शिनाने अवघे यांचे ऐसे देखोनी कीर्ती भेद सुशी अन पोटी. असा जर भेद पाहू लागला तू तर जन्माची आपुटी न लहाशी रिगो. हे मराठीत मायबोलीची वाक्य आहे पण मुळात उपनिषदाचं म्हणणं आहे मृत्यूस्त मृत्यू मापनवती इह नाने व पश्यती. त्याला जन्म मरणच भोगावे लागतील जो इथे नाना पाहतो अनेकत्व पाहतो. अनेकत्व पाहणारा त्याला पुन्हा जन्म मरण घ्यावे लागते. वेदांताचा तर वेगळा सिद्धांत आहे. एकत्व असताना नानात्वाचं दर्शन घेणं हेच मरण आहे विठ्ठला हाच मृत्यू आहे. त्याला काही चौघाच्या खांद्यावरच जायला पाहिजे असं नाही. उलट संतांचा विचार असा आहे की चौघाच्या खांद्यावर जाणं हे मरणच नाही, तो बदल आहे. तो शरीराचा केलेला बदल. रोज आपण कपडे बदलतो. काय बदलतोय? कपडे बदलतो. मग कपडे बदलताना शरीर बदलतो का कपडेच बदलतो? मग अनेक दिवस कपडे बदलले शरीर तेच आहे. ऑफिसमध्ये जाताना कपडे बदलून जातो. घरी आलं की ते कपडे काढून ठेवून पुन्हा घरचे कपडे घालतो मगाच्या प्रमाणे. एका साहेबांनी सांगितलं त्या गे माणसाला तुमचं काम करायचं का घरी या. अलीकडच्या काळात बरीचशी कामं ऑफिसच्या ऐवजी घरी होत. तिथले तिथे काम होत नाही घरी या. केव्हा येऊ म्हटलं तो म्हटलं केव्हा येऊ? उद्या सकाळी. उद्या सकाळी किती वाजता येऊ? 11 वाजता. माझ्या तेव्हा लक्षात आलं की याची सकाळ 11 वाजता होता. सकाळ 11 वाजता. बरं विचार ते आलं घरी तर ऑफिसचा पोशाख घरी नव्हता राहिला. बाहेरचा पोशाख हिंदुस्थान. घरी आलं की ती लुंगी बनियन पाकिस्तान. त्या आलेल्या माणसाने या साहेबालाच विचारायचं मला त्या साहेबांना भेटायचं ते कुठे आहे. पोशाखात एवढा बदल झाला. ते कुठं मला मीच आहे. तो मीच असेल तिचा. तेव्हा अशा रीतीने वेशही शिनाने आघाडी यांची हा बदल राहील. तेव्हा मरण चौघाच्या खांद्यावर जाणं हा बदल जसा कपडे बदलतो शरीर तेच तसं शरीर बदलली तरी आत्मा तोच विठ्ठला. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्ण अन्यानि संयाति नवानि. जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन विडिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाथे. म्हणून मरण हे मरण नाही. मरण हे आहे की देवाचं आपल्याला झालेलं विस्मरण विठ्ठला विठ्ठला. विस्मरण याच्यातच मरण शब्द आहे. विस्मरण याच्यातच कोणता शब्द आहे? मरण आहे. नित्य सिद्ध बुद्ध अशी वस्तू जगाच्या रूपाने नटून पुढे आली असताना सुद्धा जग म्हणूनच पाहतोय आणि जनार्दनाला विसरतो. हा मृत्यू आहे. मृत्यूस मृत्यू मापनवती इह नाने व पश्यती. आता सगळं चिंतन तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. मग अनेक असलेल्या नाना असलेल्या या जगामध्ये एक देव कसा? एकत्व.
ज्ञानोबारांनी तिथे दिलेले दृष्टांत आहे. तो दृष्टांत ज्ञानश्री कठीण आहे असं थोडा भाऊ होतो. सैद्धांतिक दृष्ट्या ती कठीण आहे असेल, पण तितकीच ती सुलभ करण्यात आली. कठीणातील कठीण सिद्धांत सुलभ करून समाजापर्यंत आणणं या माऊलीच्या जीवनातला अवतार काय. विठ्ठला ज्ञानेश्वर म्हणतात नाना प्रयोजन शिळे समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं यत् कश्यति स पश्यति. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं अविभक्तं विभक्तेषु यत् पश्यति स पश्यति. या विभक्त वेगवेगळ्या जनामध्ये सुद्धा अविभक्त एक वस्तू आहे. हे जो पाहतो तो खऱ्या अर्थाने पाहतो, आणि ज्याने ते पाहिलं त्याची वाणी. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन, तो गोड बोलतो. तो बोलतो ते गोड आहे, तो गोड बोलत नाही. विठ्ठला विठ्ठला बोललेला गोड असा. जे बोलतोय ते काय असावं, ते गोड असावं. आणि म्हणून ज्ञानोबा दृष्टांत देतात. नाना प्रयोजन शिळे म्हणजे वेगवेगळे काम पक्वान्न करण्याला उपयोगी पडणारे. दीर्घे वक्त्रे वर्तुळे एकाच जीवी फळे तुंबिनी यायची. तुंबिनी म्हणजे भोपळ्याची वेल. भोपळ्याचा मोठात मोठा वेल होतो, त्याचा मांडवच होतो आपल्या घराच्या पुढे. चढवला तो वेल तर सगळं पुढचा मांडव झाकून टाकतो तो एक भोपळ्याची ती वेल. भोपळ्याची ती वेल असते. आणि मग त्या भोपळ्याची ती जी गृहिणी आहे, मग त्या भोपळ्याचा कधीतरी भाजी तर करतेच, कधी त्याच्या दशम्याही बनवते, थालीपीठही बनवते. भोपळ्या दिखाचा तो हलवा वगैरे हाही प्रसिद्ध अशा प्रयोजनशील. काय काय होत नाही त्या भोपळ्याला. भाजी आमटी सुद्धा त्याच्यातून प्रयोजनशील. आणि मग त्या भोपळ्याचे आकार सगळे सारखे आहेत का. नाना रूपाने वेगवेगळा स्वभाव धर्माधिकाने वेगळ्या असलेल्या जनामध्ये एक जनार्दन कसा असू शकतो याकरता ती दृष्टांत. मग काही भोपळे लांबच लांब असे, काही भोपळे लांब सडक त्याच्यावर तर दीर्घे. काही भोपळे असे वाकडे असतात वळलेले. काही धनुष्यबाणात धनुष्यासारखे असतात, पण काही एकदम वळलेले. सुशिक्षित जोडपं भाजी बाजारात गेलं आणि त्या भाजीच्या म्हणजे भोपळ्याच्या पाठीजवळ दोघे गेले होते. अलीकडे बाजारामध्ये दोन्ही पैकी एक जण जात नाही. हे सुशिक्षित पिढीमध्ये बाजारात जर जायचं तरी सुद्धा दोघे म्हणजे मित्र दोघे नव्हे, जोडी. एकच का जात नाही, ते एकच गेलेलं पुन्हा परत न आलं तर ही भीती असते, ही अडचण एक प्रकारची असते. त्यापेक्षा दोघे गेलेले बरं, दोघे आलेले बरं. वेगळ्या काळात आपण आता वावरत आहोत. गेले दोघे आणि दोघांनी मिळून त्या भाजीचा. आणि अलीकडे सांगू का, त्या भाजी विकणारे दुकानदार कोणी असो, सुशिक्षित गिराईक जर आलं तर त्यांच्या दैवाचा उदय झाला. कोणाच्या विकणाऱ्याच्या. कारण त्यांना याच्यातलं काहीच कळत नसतं. हे जे पदवीधर असतात काही कळत नाही. त्या मुंबईला उगं मी एका ठिकाणी पेन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला 4 रुपये सांगितले. मी म्हटलं 3ला दे, 3ला दे. अशी आमची घासगीत चालली. तेवढ्यात एक सुशिक्षित ग्रस्त आहे. मी तो पेन ठेवला होता खाली, तोच त्याने उचलला आणि दुकानदाराला विचारलं याची किंमत. त्याने पटकन त्याला 40 रुपये सांगितले.
लगेच त्याच पेनची किंमत. त्याने काहीच भाव सुद्धा केला नाही. तो प्रतिष्ठित मनुष्य होता. भाव करण्याचा कमीपणा त्याला घ्यायचा नव्हता. त्याला पेनच त्याने 40 रुपये काढले, देऊन टाकले. पेन घेऊन तो निघूनही चालला पुढे. तो आणि मी, आम्ही दोघे तिथेच. तो हा विठ्ठल बरोबर. त्या दुकानदारालाच विचारलं, अहो तुम्ही 4 रुपयाचा पेन म्हणत होते, तुम्ही आता 40ला दिला त्या माणसाला. तो म्हटला, महाराज मुंबईमध्ये जी किंमत असते ती वस्तूची नसते, गिराईक किती मूर्ख आहे त्याची किंमत. वस्तूचा जो भाव असतो तो गिरायकाच्या मूर्खपणावर असतो. तर हे दोघेही गेले आणि त्या भोपळ्याच्या पाठीजवळ गेले असताना तो भाव ठरला आणि असा वाकला गोल भोपळा त्यांनी ते ताजव्यात टाकला. त्या बाई, ही बाई बरोबरच होती जोडीतली. तिला हो तो नका टाकू म्हटलं, तो घशात कसा जाईल तिचं म्हणणं आहे. तो भोपळा घशात कसा शिरेल. ती बाई म्हटली की जसाच्या तसाच घालायचा आहे का तोंडामध्ये. दीर्घे, वक्त्रे आणि वर्तुळे एकाच जेवी, एकाच भोपळ्याला आलेली. भोपळा ही जी जात आहे ती एकच आहे, ती नाना नाही, त्याचे आकार मात्र वेगळे. तसं या जीवनामध्ये, या जगामध्ये जरी भिन्न भिन्न जीव दिसत असले, सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. वर दृष्टांत ज्ञानावर आहे. सूर्याची किरण 1000 आहे, पण 1000 किरणामध्ये प्रकाश एका सूर्याचा. अंगारकणी बहुशी, उष्णता समान जैशी, तैसा नाना भूत राशी परेश. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, शुद्ध जनार्दन जनी, शुद्ध जनार्दन जनी. असा तो शुद्ध परमात्मा नामरूपाधिकाची उपाधी बाजूला सारली तर सदचिद आनंद रूपाने ते शुद्ध तत्व प्रत्येक वस्तूमध्ये विरसत आहे. आणि म्हणूनच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. विठोबार कुमार कुमार कुमार